विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार स्वाती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे कार्यालयाकडून इयत्ता 9वी व इयत्ता 10वी गणित विषयाचा जो 25% पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला आहे, त्या पाठ्यक्रमाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी जी विद्यार्थ्यांपुढे सूचना मांडलेली आहे ती पहिल्यांदा आपण सूचना इथं पाहणार आहोत. सूचनेमध्ये काय सांगितलेले आहे ते पहिल्यांदा आपण वाचून घेऊया. कोरोना व्याधीने आपत्तीग्रस्त 2020-21 वर्षासाठी जो बदल केलेला आहे तो काय बदल आहे तो नेमका आपण पाहणार आहोत. या शैक्षणिक वर्षात अनेक शाळा पूर्ण दिवस चालू शकणार नाहीत. शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेशा तासिका मिळणार नाहीत, म्हणून पाठ्यपुस्तकातील काही मजकूर अध्यापनातून वगळण्याचे ठरले आहे. हा मजकूर पाठ्यपुस्तकात अंतर्भूत आहे म्हणजे तो त्या विषयाच्या अभ्यासासाठी उपयोगीच आहे, पण शिकण्यास पुरेसा वेळ नाही, म्हणून तो विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी सोडला आहे किंवा काही प्रकरणे वगळली आहेत. 2020-21 या वर्षांच्या परीक्षांच्यासाठी त्यावर प्रश्न येणार नाहीत. पुढील वर्षाच्या अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी स्वयं अध्ययनास सोडलेला मजकूर किंवा वगळलेली प्रकरणे उपयोगी असू शकतील. विद्यार्थ्यांनी त्याचा सवडीने अभ्यास करावा ही सूचना आहे. म्हणजे जो अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे तो स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे, तो 2020-21 या परीक्षेसाठी जरी अंतर्भूत नसला परंतु पुढे तुम्हाला उपयोगी असू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गणित भाग 2 यामधील जो पाठ्यक्रम इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील जो पाठ्यक्रम वगळण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आला आहे तो पाहणार आहोत. इथं आपण पाहूया इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 शालेय वर्ष 2020-21 साठी फक्त, हे लक्षात घ्यायचं आहे सगळ्यांनी. पहिला आपण बघूया प्रकरणाचं नाव आहे पहिल्यांदा भूमितीतील मूलभूत संबोध. हा व्हिडिओ पाहताना सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक जवळ घ्यायचे जेणेकरून त्यांना कोणता भाग कमी करण्यात आला आहे तो अंडरलाईन करून घेता येईल आणि अध्ययन करताना त्यांना तो सहजासहजी समजेल. पहिलं प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध. पृष्ठ क्रमांक आहे 5. पृष्ठ क्रमांक 5 मधील सराव संच आहे, तिथं आपण बघूया. पुस्तकामध्ये देखील आपण पाहणार आहोत. सराव संच 1.1 मधील उदाहरण क्रमांक 6, 7 आणि 8 इथं आपल्याला स्वयं अध्ययनासाठी ते दिलेलं आहे. इथं आपण सराव संच 1.1 यामधील 6, 7 आणि 8 मी खून करून दाखवते. याच्यामध्ये जो आपल्याला वगळण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेले जी उदाहरणे आहेत ती म्हणजे 6, 7 आणि 8 ही असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच मध्ये पान नंबर 5 वरच आपल्याला काय कमी केलेलं आहे, सराव संच 1.1 उदाहरण 2 मधील 5 आणि 6 आणि सराव संच 1.1 उदाहरण 3 मधील 4, 5 आणि 6 ही दोन्ही आपण कोणती वगळण्यात आलेली आहे ते पण पाहूया. 5 आणि 6 आणि 4, 5 आणि 6. प्रश्न क्रमांक 2 यामधलं 5वं आणि 6वं उदाहरण वगळण्यात आलेलं आहे हे. आणि प्रश्न क्रमांक 3 मधील आपण पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 2 मधील पाहिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधील पण बघूया. 4, 5 आणि 6 ही जी उदाहरणं आहेत ती काय केलेली आहेत, वगळण्यात आलेली आहेत ही उदाहरणे 4, 5 आणि 6. म्हणजे आपल्याला सराव संच 1.1 मध्ये काय वगळण्यात आलेलं आहे ते आपण पाहत आहोत. त्यानंतर आता आपण सराव संच 1.1 मधीलच उदाहरण क्रमांक जे 5 आहे ते देखील काय झालेले आहे, वगळण्यात आलेलं आहे. इथं आपण पाहूया ते कोणतं उदाहरण आहे. हे बघा, XYZ हे एक रेषीय बिंदू आहेत. हे जे उदाहरण आहे ते देखील काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे किंवा कमी करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने पान नंबर 5 वरील काय केलेलं आहे, हा जो भाग आहे तो काय केलेला आहे पुस्तकातील 2020-21 या वर्षासाठी कमी करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर याच प्रकरणामधील पान नंबर 8
सराव संच 1.2 उदाहरण 6 मधील तिसरं. सराव संच 1.2 पाहूया आपण. त्यामधील उदाहरण 6. उदाहरण 6 हे उदाहरण क्रमांक 6 यामधील आपल्याला काय केलेलं आहे, उदाहरण क्रमांक 3 जे आहे ते काय केलेलं फक्त कट केलेलं आहे. हा जो आहे तो काय केलेला आहे, हा भाग फक्त वगळण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. तुमच्या समोर पुस्तक असेल तर तुम्ही लगेच काय करू शकता, त्याच्यावर टिक मार्क करून घेऊ शकता. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला अभ्यास करताना काय होणार आहे, सोपं जाणार आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया नेमका काय कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 11 वरचं आहे बघा, संकीर्ण प्रश्नसंग्रह उदाहरण जो क्रमांक 2 आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील उदाहरण क्रमांक 2 मधील तिसरं आणि चौथं. आता आपण पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह. इथं दिसत आहे संकीर्ण प्रश्न संग्रह हा दिसत आहे आपल्याला. त्यातली कोणती उदाहरणं कट झालेली आहेत बघा. उदाहरण 2 मधील तिसरं आणि चौथं आणि उदाहरण 3 मधील 5वं आणि 6वं. हे आपण बघूया. उदाहरण 2 मधील तिसरं आणि चौथं आपण टिक मार्क करून घेऊया इथं. आणि हे उदाहरण 5वं आणि 6वं. ही जी 2 उदाहरणं आहेत ती काय केलेली आहेत, कमी करण्यात आलेली आहेत. त्यानंतर आता आपण पुढचा पाहूया. पुढचा काय अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला संकीर्ण प्रश्न क्रमांक जो उदाहरण क्रमांक 6 आहे, संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधीलच उदाहरण क्रमांक 6 आणि त्याचमधील उदाहरण क्रमांक 10 तो सुद्धा स्वयंअध्ययनासाठीच आहे. तो आपण बघूया पुस्तकामध्ये. 6 आणि 10 हा 6वा प्रश्न आणि 10वा प्रश्न जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. हा 6वा आणि हा 10वा जो प्रश्न आहे तो पूर्ण कमी करण्यात आलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो मजकूर वगळण्यात आलेला आहे तो आता आपण पाहूया. दुसरा टॉपिक आहे आता. पहिल्या टॉपिक मधील एवढा भाग कमी करण्यात आलेला आहे, तो स्वयंअध्ययनासाठी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे समांतर रेषा. समांतर रेषामधील कोणता पार्ट जो कमी करण्यात आला आहे तो आता आपण पाहूया. पेज नंबर 17 जो आहे, पेज नंबर 17 वरील सराव संच 2.1 त्यामधील उदाहरण क्रमांक 3 तो आपण पाहूया. सराव संच जो 2.1 आहे. हा सराव संच आपण काढलेला आहे 2.1. त्यामधली 2 उदाहरणं वगळण्यात आली, ती आणखीन एकदा आपण पाहूया. सराव संच 2.1 मधील उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 5 हे लक्षात घ्या. उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 5 हे हा जो तिसरा प्रश्न आहे हा वगळण्यात आलेला आहे. हा तिसरा प्रश्न याच्याशी रिलेटेड आपल्याला जी माहिती आहे ती वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न क्रमांक जो आहे तो 5वा क्रमांक देखील कमी करण्यात आलेला आहे. हा देखील आपल्याला अभ्यासाला नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. त्यानंतर कोणता पुढचा भाग कमी करण्यात आलेला आहे तो आता आपण पाहूया. आपल्याला पेज नंबर 21 वरचं उपप्रमेय 1 आणि 2 वरून ओळ क्रमांक 1 ते 10 पेज नंबर 21 पाहूया आपण. पेज नंबर 21 1 ते 10 म्हणजे ह्या ओळी काय, म्हणजे हे उपप्रमेय जे आहे ते काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या ओळी पूर्ण म्हणजे हे पूर्ण जे प्रमेय आहे ते काय झालेलं आहे, अभ्यासातून या वर्षीसाठी कमी करण्यात आलेले आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हा भाग नाही आहे आपल्याला, हे उपप्रमेय अभ्यासाला नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी.
त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे काय कमी कर यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो आता आपण पाहूया की काय कमी करण्यात आलेला आहे. इथं आपल्याला समांतर रेषामधील एवढा पार्ट स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. आता टॉपिक नंबर 3 त्रिकोण यामधील काय काय पार्ट कमी केलेला आहे तो आपण पाहूया. पेज नंबर 25 वरचा आपण भाग पाहूया. विचार करूया वरून ओळ क्रमांक 1 ते 2. पेज नंबर 25 वरचा आपण पाहूया. पेज नंबर 25. हे पेज नंबर 25 आहे. हे ओळ क्रमांक 1 व 2 हे म्हणजे हे कट केलेला आहे. विचार करूया हा जो पार्ट आहे. आकृती 3.3 मध्ये बिंदू आर मधून रेघ PQ ला समांतर रेषा काढून याच प्रमेयाची वेगळी सिद्धता देता येईल का, हा भाग जो आहे तो काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, पेज नंबर 26 वरचं सोडवलेले उदाहरण आणि 27 वरचं पण सोडवलेले उदाहरण 4, 3 आणि 4 हे संपूर्ण पृष्ठ जे आहे ते कमी करण्यात आलेले आहे. पेज नंबर 26 आणि 27 आपण पाहूया. हे पेज नंबर 26 जे सोडवलेला उदाहरण आहे ते पूर्ण काय केलेलं आहे, आपल्याला संपूर्ण पृष्ठ जे आहे हे कट करण्यात आलेलं आहे. इथं मी दाखवते तुम्हाला. हा जो पूर्ण पार्ट आहे तो काय केलेला आहे अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं पेज नंबर 27 वरचं पण आपण पाहूया. पेज नंबर 27 वरचा हा जो पार्ट आहे हा देखील काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे. इथं आपल्याला दाखवलेलं आहे बघा, सोडवलेलं उदाहरण 4 संपूर्ण काय केलेलं आहे वगळण्यात आलेला आहे. मी तुम्हाला खून करून दाखवते. इथं हा जो सोडवलेला जो पार्ट आहे उदाहरणाचा तो काय केलेला आहे पूर्ण जो आहे तो कट करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पुढचा पार्ट बघू आपण काय कट करण्यात आलेला आहे किंवा कमी करण्यात आलेला आहे. इथं आपल्याला पेज नंबर 28 वरचं सराव संच 3.1 उदाहरण क्रमांक 9 जे आहे ते आपण पाहूया. सराव संच 3.1 इथं आपल्याला सराव संच दिसते 3.1 आणि त्यातील उदाहरण क्रमांक 9 जो आहे तो काय केलेला आहे तो भाग आपल्याला अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. याला टिक मार्क करून घ्यायचे आहे विद्यार्थ्यांनी, म्हणजे आपल्याला हे अभ्यासायचं नाही, हे आपल्याला लक्षात येईल लगेच. त्यानंतर पुढचा पार्ट आपण बघूया काय कमी करण्यात आलेला आहे आपल्याला या टॉपिक मधील. पेज नंबर 33 समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास पक्ष साध्य सिद्धता. त्याचप्रमाणे पेज नंबर 34 पेज नंबर 34 वरील उपप्रमेय वरून ओळ 1 ते 4 ते पहिला आपण 33 आणि 34 वरचं पाहूया. पहिल्यांदा 33 पेज नंबर 33 हे आहे पेज नंबर 33. समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा जो व्यत्यास आहे हा जो साध्य पक्ष साध्य रचना जो पार्ट आहे तो काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे. इथं आपल्याला काय कमी केले हे लक्षात घ्यायचे फक्त की आपल्याला काय कमी केलेलं आहे पक्ष साध्य आणि सिद्धता जी आहे ती काय केलेली आहे कमी करण्यात आलेली आहे. मी इथं हवे तर टिक मार्क करून दाखवते तुम्हाला. हा जो पार्ट आहे पक्ष साध्य आणि जी सिद्धता आहे ती काय केलेली आहे आपल्याला अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 34 वरचा जो पार्ट आहे तो पण पाहूया लगेच काय आपल्याला अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. हे जे उपप्रमेय आहे हे देखील आपल्याला कमी करण्यात आले. इथं आपल्याला सांगितलेलंच आहे त्यांनी की पेज नंबर 34 वरचं उपप्रमेय वरून ओळ 1 ते 4 त्याचप्रमाणे विचार करूया वरून ओळ 5 ते 7 हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे. मी दाखवते. हा पूर्ण जो पार्ट आहे उपप्रमेय आणि विचार करूया हा जो भाग आहे तो काय केलेला आहे कमी करण्यात आलेला आहे. उपप्रमेयापासून ते विचार करूया पर्यंतचा जो भाग आहे तो काय केलेला आहे अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता या टॉपिक मधील आणखीन कोणता भाग कमी केलेला आहे तो देखील आपण इथं पाहूया. इथं आपल्याला काय दिसतंय पहा, पेज नंबर 48 त्यावरील जरा आठवूया उपक्रम
संपूर्ण पृष्ठ जे आहे ते काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. पेज नंबर 48 आपण पाहूया. पेज नंबर 48 वरचा जो पार्ट आहे इथं आपण पाहूया 48. हा दिसतोय आपल्याला पेज नंबर 47 आणि हा पेज नंबर 48. हा उपक्रम हा जो पूर्ण पेज आहे ते काय केलेला आहे, आपल्या अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. उपक्रम वगैरे हे सगळं आपल्या अभ्यासक्रमातून सध्याच्या वर्षी काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहूया आता, त्रिकोण रचना. त्रिकोण रचनामध्ये पेज नंबर 53 वर सराव संच 4.1 मधील उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. 53 आपण पाहूया. इथं दिसतंय आपल्याला पेज नंबर 53 वरचं हा जो सराव संच 4.1 आहे. 4.1 मधील उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. उदाहरण मी टिक करते म्हणजे लक्षात येईल सगळ्यांच्या. हे उदाहरण क्रमांक 4 जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर या टॉपिक मधील पुढचा पार्ट काय कमी केलेला आहे ते पाहूया आपण. या टॉपिक मध्ये आपल्याला संकीर्ण प्रश्न संग्रह 4 उदाहरण क्रमांक 3 पान नंबर 56 म्हणजे या टॉपिक मधील फारसा काही भाग वगळण्यात आलेला नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. संकीर्ण प्रश्न संग्रह इथं दिसते आपल्याला संकीर्ण प्रश्न संग्रह उदाहरण क्रमांक 3 जे आहे इथं आपल्याला सांगितलेले आहे त्यांनी उदाहरण क्रमांक 3 स्वयं अध्ययनासाठी तुम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे टिक मार्क करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांनी, जेणेकरून त्यांना इथं दिसते तुम्हाला उदाहरण क्रमांक जे 3 आहे तो भाग काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो काय त्याच्यामध्ये काय काय कमी करण्यात आलं आहे ते आपण पाहूया. टॉपिक नंबर 5 चौकोन. यामध्ये चौकोन या टॉपिक मध्ये आपल्याला पेज नंबर 59 यावरची जी कृती आहे, कृती 1 आहे, वरून ओळ 3 ते 4 ती आपण पाहूया. पहिल्यांदा 59 पानावरची ही 59 पानावरची वरून ओळ 3 ते 4 ही कृती जी 1 आहे, तिसरी आणि ही चौथी ओळ जी आहे ती काय केलेली आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपण पाहूया. या टॉपिक मधील काय कमी केलेलं आहे. इथं आपल्याला चौकोन या टॉपिक मधील पान नंबर 62 म्हणजे 62 त्यामधील सराव संच 5.1 यामधील उदाहरण क्रमांक 7 5.1 बघू. उदाहरण क्रमांक 7 जे आहे ते काय केलेलं आहे, अभ्यासातून कमी करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हे उदाहरण क्रमांक 7 आपल्याला अभ्यासायला नाहीये सध्या, हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया काय कमी केलेला आहे. या टॉपिक मधला सराव संच 5.2 उदाहरण क्रमांक 3 आणि 5 67 पानावर आहे. 3 आणि 5 67 पानावरचा सराव संच 5.3 आणि 5 जे उदाहरण आहे हे तिसरं आणि हे 5वं जे उदाहरण आहे हे तिसरं आणि 5वं टिक मार्क करून घ्यायचे विद्यार्थ्यांनी, जेणेकरून कन्फ्यूज होणार नाहीत तुम्ही. हा जो तिसरा प्रश्न आहे आणि हा जो 5वा प्रश्न आहे तो काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया आता पुढचा जो भाग आहे तो काय कमी करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला दिसून येईल की पान नंबर 68 म्हणजे पेज नंबर 68 पुढील प्रमेयाची सिद्धता तुम्ही लिहा वरून ओळ 21 ते 24 हा जो भाग आहे तो कमी करण्यात आलेला आहे, आपल्याला लक्षात येईल. आपण पाहत होतो की चौकोनी या टॉपिक मधील
पेज नंबर 68 यामधील पुढील प्रमेयाची सिद्धता तुम्ही लिहा. वरून ओळ क्रमांक आहे 21 ते 24. हा भाग जो आहे तो आपण पाहूया. पुढील प्रमेयाची सिद्धता तुम्ही लिहा. म्हणजे हा जो भाग आहे तो काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. याला टिक मार्क करून घ्यायचे आहे सर्व विद्यार्थ्यांनी, म्हणजे लक्षात येईल की हे आपल्याला स्वयंअध्ययनासाठी दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघू काय कमी करण्यात आलेला आहे. तर पेज नंबर 75 यावरची जी कृती आहे ती आपण पाहूया आणि अधिक माहितीसाठी हे दोन्ही पण पाहूया. पेज नंबर 75 वरच आहे हे दोन्ही पण. पेज नंबर 75 बघायचं आहे सगळ्यांनी. 74 आणि हे 75. कृती आणि अधिक माहितीसाठी हा जो दोन्ही भाग आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे तो आपल्याला कमी करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी. म्हणजे या टॉपिक मधील एवढा भाग कमी करण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आता पुढचा टॉपिक आहे वर्तुळ. या वर्तुळ या टॉपिक मधील कोणता भाग कमी करण्यात आलेला आहे तो आता आपण पाहूया. वर्तुळ या टॉपिक मधील पेज नंबर 79 सराव संच 6.1 म्हणजे सराव संच 6.1 मधील उदाहरण क्रमांक 6. उदाहरण क्रमांक 6 पाहूया. सराव संच 6.1 यामधील उदाहरण क्रमांक 6 जे आहे ते काय झालेलं आहे, अभ्यासातून कमी करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर या टॉपिक मधील पुढचा पार्ट काय कमी करण्यात आलेला आहे तो आता आपण पाहूया. यातील आपल्याला पेज नंबर 81 प्रमेय जे आहे कोणता आहे, एकाच वर्तुळातील हे जे प्रमेय आहे वरून ओळ क्रमांक 1 ते 19. पेज नंबर 81 काढू. 1 ते 19 म्हणजे हे एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. हे जे प्रमेय आहे ते आपल्याला अभ्यासायला नाही. त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघू काय आपल्याला अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. इथं आपल्याला दिसतंय पेज नंबर 82 सराव संच 6.2 उदाहरण क्रमांक 3. 6.2 मधील उदाहरण क्रमांक 3 जे आहे ते काय केलेलं आहे, कमी करण्यात आलेलं आहे. हे उदाहरण अभ्यासातून कमी करण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. त्यानंतर आता आपण पुढचा पार्ट बघूया काय कमी करण्यात आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पेज नंबर 87 शेवटचा पॉइंट आहे या टॉपिक मधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 यामधील उदाहरण क्रमांक 2 जे आहे ते स्वयंअध्ययनासाठी दिलेला आहे. उदाहरण क्रमांक 2 इथं आपण पाहूया. संकीर्ण प्रश्नसंग्रह यातील उदाहरण क्रमांक 2 जे आहे ते काय केलेलं आहे, आपल्याला स्वयंअध्ययनासाठी दिलेलं आहे. हे जे उदाहरण आहे हा भाग काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनी. उदाहरण क्रमांक 2 अशा पद्धतीने आपल्याला या टॉपिक मधील हा जो भाग आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे, आपल्याला लक्षात येते. फक्त संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील उदाहरण क्रमांक जे 2 आहेत ते कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे निर्देशक भूमिती यातील पेज नंबर 92 मधील कृती जी आहे वरून ओळ 3 ते 13. पेज नंबर 92 काढू आपण. 92 मधील ओळ क्रमांक 3 ते 13 सांगितलेला आहे. हे 92 आहे. ओळ क्रमांक 3 ते 13 म्हणजे या पहिल्या दोन ओळी सोडायच्या. ही जी कृती आहे 3 ते 13 म्हणजे हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, कमी केलेला आहे. ही कृती जी आहे ती काय केलेली आहे, अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेली आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या टॉपिक मधील पुढचा पार्ट पाहूया काय कमी करण्यात आलेला आहे. यामध्ये आपल्याला दिसते की जे पेज नंबर 94 आहे त्यामध्ये चला चर्चा करूया
वरून ओळ 18 ते 21. 94 वरचं लगेच बघून घेऊया आपण. 94 चर्चा करूया. हे 18 ते 21 हा जो पार्ट आहे चला चर्चा करूया. हा जो पार्ट आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. इथं चला चर्चा करूया दिसते. तसंच आपल्याला पुढच्या पानावरचं पण हाच जो पार्ट आहे चला चर्चा करूया, हाच भाग जो आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. 94 आणि 95 पेजवरचं चला चर्चा करूया वरून ओळ 18 ते 21 आणि चला चर्चा करूया खालून ओळ 5 ते 8 हा काय केलेला आहे, या टॉपिक मधला जो भाग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे. फक्त हा चला चर्चा करूया हाच भाग काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग जो काय कमी करण्यात आलेला आहे तो आता आपण अभ्यासूया. निर्देशक भूमितीमधला फक्त एवढाच भाग कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे त्रिकोणमिती. त्रिकोणमिती या टॉपिक मधील आपल्याला जो भाग कमी करण्यात आलेला आहे तो पाहूया आपण. अधिक माहितीसाठी जी चौकट दिलेली आहे पान नंबर 106. पान नंबर 106 आपण पाहूया. पान नंबर 106 वरची आपण चौकट पाहूया. अधिक माहितीसाठी हा जो भाग आहे तो काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. हा जो भाग आहे हा भाग काय केलेला आहे, कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया 112 पेज नंबर 112 यामधील सराव संच 8.2 यामधील उदाहरण क्रमांक 1 सारणीमधील स्तंभ क्रमांक 5 8 9 10. आता आपण एक एक करून पाहूया. उदाहरण क्रमांक 1 ची जी सारणी आहे, इथं आपण 112 पेज नंबर काढूया. 112 पान नंबर काढल्यानंतर आपल्याला दिसेल, इथं आपल्याला दिसते की जे सारणी आहे या सारणीमध्ये जी उदाहरण दिलेली आहेत, आपल्याला ही सारणी दिलेली आहे बघा. या सारणीमधले कोणकोणते उदाहरणं आपल्याला जी कमी केलेली आहेत ते आपल्याला फक्त पाहायचे आहेत. यामधील आपल्याला 5 8 9 आणि 10 5 8 9 आणि 10 इथं मी टिक मार्क. पाचवा आहे हा 1 2 3 4 हा पाचवा. त्यानंतर हा 8वा, हा 6 7 आणि हा 8 हा 9 आणि हा 10 हा जो आहे तो काय केलेला आहे, पूर्ण अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पाहूया आपण यामधील जो भाग कमी करण्यात आलेला आहे त्रिकोणमिती या टॉपिक मध्ये एवढे दोनच पॉइंट काय केलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर टॉपिक नंबर 9 पृष्ठफळ व घनफळ जे टॉपिक आहे हा टॉपिक पूर्ण वगळलेला आहे. इथं आपल्याला पेज नंबर 114 ते 123 इथं टॉपिक नंबर हा जो 9 आहे तो पूर्ण काय केलेला आहे, अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. हा पूर्ण टॉपिक काय आहे, अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेला आहे 2020-21 या वर्षासाठी. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला भूमितीमधील गणित भाग 2 मधील हा भाग जो आहे तो कमी. अशा पद्धतीने आपल्याला गणित भाग 2 इयत्ता 9वी मधील हा जो भाग आहे अभ्यासक्रमासाठी कमी करण्यात आलेला आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रकरण 1 ते प्रकरण 9 यामधील हा जो भाग मी आता सांगितलेला आहे तो काय केलेला आहे, विद्यार्थ्यांनी जो टिक मार्क करून घेतलेला असेल तो अभ्यासासाठी नाही तर तो स्वयंअध्ययनासाठी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु 2020-21 या वर्षासाठी परीक्षेसाठी यावरचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. हा मात्र जो भाग आहे तो विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा अभ्यास तुम्ही करायचा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.